जळगाव शहरालगत असलेल्या मुंबई नागपूर हायवेवरती गेल्या 4 दिवसांपूर्वी एक अपघात झाला। त्यामध्ये 2 महिलांचे प्राण गमवावे लागलेले होते आणि त्यानंतर पुन्हा आज एक ऍक्सिडेंट झालेला आहे आणि यानंतर मात्र मोठा जनक्षोभ उसळल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मुंबई नागपूर हायवेवरती चक्का जाम करण्यात आल्याचं पाहायला मिळतं। या सगळ्याच्या संदर्भामध्ये कुलभूषण पाटील आपल्यासोबत त्यांना विचारणार। आपण पाहिलं असेल तर गेल्या 4 महिन्यामध्ये या नॅशनल हायवेवरती निष्पाप 8 लोकांचे बळी गेलेले। या रस्त्यावरती खड्डे आहेत का खड्ड्यात हा रस्ता आहे हेच मुळात समजत नाहीये। हा पाहायला गेला तर राष्ट्रीय महामार्ग आहे, परंतु या रस्त्याची एखाद्या ग्रामीण भागापेक्षाही दुरावस्था या रस्त्याची झालेली आहे। या रस्त्यावर काल आंदोलन करून या ठिकाणी आम्ही नागरिकांनी खड्डे मोजले असता 207 खड्डे या रस्त्यावरती भरले। या रस्त्यावरती परवा देखील तरुणींचा अपघात झाला, आज देखील एक वृद्धाचा अपघातामध्ये जीव गमावा लागलेला आहे। खरं तर या रस्त्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्या कारणाने या रस्त्याचं काम अतिशय निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे। माझं आणि आमच्या या नागरिकांचं मंत्र्यांना, इथल्या सत्ताधाऱ्यांना, शासनकर्त्यांना इतकंच विचारायचं आहे की आपल्या भ्रष्टाचारातून मिळालेल्या पैशांपेक्षा आमच्या जळगावकर नागरिकांचा जीव हा स्वस्त आहे काय? आज जर या ठिकाणी आम्हाला आश्वासन नको आहे, या ठिकाणी आज आम्हाला प्रत्यक्षात कृती हवी। जर आज या ठिकाणी रस्त्यावरच्या संदर्भात कुठलीच कृती झाली नाही तर आज आम्ही या ठिकाणचं एकही वाहन वाहतुकीसाठी या ठिकाणी जाऊ देणार नाही। ताई तुम्ही काय सांगाल? सर, आम्ही इथली नागरिक आहे, आम्ही ज्या अडचणी आहेत ते आम्ही स्वतः फेस करतो आहे। आमचं बेसिक मागणी आहे, हा नॅशनल हायवे आहे, त्यामुळे तुम्हाला वाटतो का हायवे इतके सारे ट्रक इतक्या गाड्या जातात, या हिशोबाने आम्हाला साधा रस्ता क्रॉस सुद्धा करता येत नाही। मुलांना पाठवायला भीती वाटते। बरं आतल्या मार्गाने पाठवावं तर आतल्या मार्गाने तुम्ही बघा खूप चिखल आणि ते खड्डे आहेत। आमचं एवढंच म्हणणं आहे, समांतर रस्ता करा, रस्त्यावर लाईट द्या, वरून गतिरोधक करा, जेणेकरून ट्रकवाल्यांना स्पीड लिमिट येईल, असं सगळं आमचं म्हणणं आहे। लाईटा द्या आणि बायपासचं जे काम सुरू आहे ते लवकरात लवकर पूर्ण करावं, सरकारला विनंती आहे। आमच्या सेफ्टीची जबाबदारी सरकार तुमची आहे, विनंती आहे। आम्हाला लाडकी बहीण योजना म्हणून पैसे नको, पण आमच्या सुरक्षेची हमी तुम्ही घ्या। या रोडचं काम लवकरात लवकर करा, एवढीच विनंती आहे। आमची हायवेलाच लागून नॅशनल हाईट्स नावाची बिल्डिंग आहे, तर तुम्ही लवकरात लवकर रस्त्याचं काम करावं, गतिरोधक असावे आणि स्ट्रीट लाईट तर नक्कीच असावेत। इथं गेल्या 20 वर्षापासून इतक्या लोकांचे जीव गेलेले, प्रशासन फक्त आम्हाला आश्वासनं देते, कृती करत नाही। इथं जैन केबेक्स इथं राहणारे लोक आहेत, पण इथं इतके जीव गेलेले आहेत, ना इथं स्पीड ब्रेकर बनत, ना रस्त्यातले खड्डे बुजले जात। इथं जळगाव जिल्ह्याची कंडिशन अशी आताची, तालुके शहर झाले आणि शहर खेडे झालेले। ही आजची मागणी एकच आहे, जो राष्ट्रीय महामार्ग आहे, हा राष्ट्रीय मार्गाचं काम तुम्ही त्या लेवलने करा की जसं पुणे मुंबई जसे रस्ते बनतात त्या लेवलचे रस्ते करा। एकदाच काम करा, पण 20 वर्ष तरी काम झालं पाहिजे, एवढं चांगलं करा। या ठिकाणी अपघातांची जी मालिका सुरू आहे त्या मालिकेच्या संदर्भात इथले सगळे नागरिक या ठिकाणी रास्ता रोको त्यांनी केलेला आहे। त्यांचा संताप हा इतका अनावर झालेला आहे की संध्याकाळपर्यंत जर याच्यावर काही ठोस कारवाई झाली नाही किंवा ठोस आश्वासन झालं नाही तर संध्याकाळपर्यंत सुद्धा बसण्याची त्यांची मानसिकता आहे। इथे समांतर रस्ते झाले पाहिजे, त्या सगळ्यांच्या जीवांची गॅरंटी, या इथे राहणाऱ्या नागरिकांची गॅरंटी या पालकमंत्र्यांनी आणि या बांधकाम मंत्र्यांनी घेतली गेली पाहिजे। ज्यांना मक्तेदारी, या नॅशनल हायवेची मक्तेदारी ज्याला दिलेली आहे त्याने हा नॅशनल हायवे कसा तयार केलेला आहे तो अगोदर बघा। सगळा तो उखडलेला आहे आणि त्याच्यामुळे जीव जात आहे। आम्हाला या ठिकाणी समांतर रस्ता पाहिजे, लाईटाची व्यवस्था पाहिजे, या लोकांच्या जीवाची गॅरंटी पाहिजे। मागील 8 वर्षापासून आम्ही ऐकतोय की बायपास रस्ता होणार आहे। 8 वर्षापासून बायपास रस्ता झालेला नाहीये। इथं वाटिका आश्रम, द्वारका नगर, आहुजा नगर, बिबा नगर, इथं प्रत्येक ठिकाणी गतिरोधक पाहिजे आणि सिमेंटचे रस्ते पाहिजे। आणि मेन म्हणजे बायपास झाला तर इथून जड वाहन जाणार नाही आणि इथली समस्या जेणेकरून 80% समस्या ऍक्सिडेंटची मिटून जाईल।
बायपास सगळ्यात पहिला मेन मागणी आम्ही अल्टिमेट देतो. एक वर्ष या 2 वर्ष पण बायपास झालाच पाहिजे म्हणजे झालाच पाहिजे. बायपास या नॅशनल हायवे नंबर 6 वर इतके ऍक्सिडेंट होतात की अक्षरशः लोकांना त्यांचा जीव गमवावा लागतो. त्या जीव गमावलेल्या व्यक्तींची आणि त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी कोण घेणार? क्रॉसिंग करताना आम्हाला 20 ते 25 मिनिटं एका साईडने थांबावं लागतं. येणाऱ्या अवजड वाहनांनी जर धडक दिली, ते काही गेलं तर आमच्या कुटुंबाची किंवा आमची जबाबदारी कोण घेणार? तर सरकारला ही एकच विनंती आहे की आम्हाला रस्त्यावर गतिरोधक पाहिजे, साईड पट्ट्या वाढवून दिले पाहिजे, समांतर रस्ता पाहिजे, डिवायडर पाहिजे, रस्त्यावर आम्हाला लाईटची व्यवस्था पाहिजे आणि रस्त्याचं रुंदीकरण मोठं झालं पाहिजे. सरकारला ही दादा इथं मी डेली अपडाऊन करणार आहे. मी इथून वाटिका पासून तर बांबुरी कॉलेज डेली अपडाऊन करतो. माझं डेली सकाळी 10:30 ते संध्याकाळी 5:30 येणे. असा एक दिवस जात नाही की इथं ट्रॅफिक जाम झालेली आहे. असा एक पण दिवस जात नाही ट्रॅफिक जाम झालेली आहे. रोज काही ना काही पाहतो. मी स्वतः आतापर्यंत ऍक्सिडेंट पाहिलेले एवढं. आपण बघितलं आहे की नागरिकांचा मोठा रोष या ठिकाणी पाहायला मिळतोय. या ठिकाणी समांतर रस्ते करण्यात यावे, लाईटाची व्यवस्था करण्यात यावी, खड्डेमुक्त हा रस्ता असावा, अशा प्रकारच्या मागण्या या ठिकाणच्या नागरिकांनी केलेल्या आहेत. आणि या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत हा रास्ता रोको चालूच राहील, अशा प्रकारची अपेक्षा त्यांनी व्यक्त केलेली आहे. चंद्रशेखर नेवे, एबीपी माझा, जळगाव. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.